श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा आनंदाने सुखा समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी आली आहे मंगळकारी आषाढी संकष्टी चतुर्थी. जर घरात मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील, चांगले स्थळे येऊनही काही ना काही कारणाने बोलणी मोडत असतील, तर आज मी सांगणार आहे हिरव्या मुगाचा एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय. हा उपाय श्रद्धेने केल्यास विवाहातील अडथळे कमी होण्यास मदत होते आणि लग्नाचे शुभयोग निर्माण होण्यास चा मार्ग जो आहे तर तो मोकळा होतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी या उपायाची संपूर्ण माहिती आणि एक विशेष मंत्र सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती म्हणजे स्वामी कृपा या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि एक हाईप करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपतये नमः असे नक्की लिहा. बाप्पांच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना. संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी. या दिवशी श्रद्धेने पूजा, व्रत आणि नामस्मरण केल्याने जीवनात अडथळा ठरत असलेल्या अनेक गोष्टींवर मार्ग निघू लागतो. विनाकारण होत असलेला विलंब कमी होतो आणि शुभ कार्यांना गती मिळते. याचबरोबर ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील किंवा विवाहामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील, त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत लाभदायक मानला जातो. गणपती बाप्पांची मनापासून पूजा केली तर विवाह, शिक्षण, आरोग्य आणि इतर मनोकामना पूर्ण होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि अनेकदा आपण पाहतो मुला-मुली म्हणजे मुलगा किंवा मुलगी शिक्षित असते, चांगले स्थळही येतात, दोन्ही कुटुंबाची बोलणीही व्यवस्थित सुरू होतात, पण अगदी शेवटच्या टप्प्यावर असं काहीतरी अडचण निर्माण होते आणि विवाह ठरत नाही. काही वेळा कुंडलीतील ग्रहांची स्थिती, विशेषतः शनी, मंगळ किंवा गुरु यांचा परिणाम असल्यामुळेही विवाहाला उशीर होतो. म्हणूनच या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगाचा हा छोटासा उपाय अत्यंत श्रद्धेने करायचा आहे. पुढे हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वस्तू लागणार आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण एक एक करून पाहणार आहोत. सर्वप्रथम या उपायासाठी आपल्याला एक वाटीभर हिरवे मूग लागतील. मूग घेताना हे स्वच्छ घ्या. नवीन असले तरी चालेल, जुने घरात असले तरी चालेल, फक्त त्याला कीड लागलेली नसावी याची काळजी घ्या. याचबरोबर 5 हळकुंड लागतील. हळकुंड ही शक्यतो अखंड, तडे गेलेले किंवा किडलेले नसावे, चांगल्या प्रतीचे घ्यावेत. आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की या दोन वस्तूंनाच एवढे महत्व का दिले जाते. तर बघा, हिरवे मूग हे बुध ग्रहाशी संबंधित धान्य मानले जाते. बुध ग्रह अनुकूल झाला की संवाद, विचार, विवाह जोडण्यासाठी आवश्यक असलेले अनेक सकारात्मक योग मजबूत होण्यास मदत होते. आणि हळकुंड हे गुरुग्रहाशी संबंधित मानले जाते. विवाहामध्ये गुरुग्रहाचे विशेष महत्व असते. म्हणूनच आपल्या प्रत्येक शुभ कार्यात, विशेषतः विवाह सोहळ्यात हळदीला इतके महत्व दिले जाते. जेव्हा बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांची अनुकूलता वाढते तेव्हा विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागते. तर आता सर्वात आधी आपण प्रश्न समजून घेऊया की हा उपाय नेमका कोणी करावा. शक्य असेल तर ज्या मुलाचा किंवा मुलीच्या विवाह ठरत नाही त्यांनी स्वतः हा उपाय केला तरी अतिशय उत्तम. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच वेळ मिळतो असे नाही. अनेक मुले नोकरीमुळे दुसऱ्या शहरात असतात, काही परदेशात असतात. अशा अनेक पालकांच्या कमेंट्स मला देखील नेहमी येतात. अशा वेळी काळजी करण्याचे काही कारण नाही. जर मुलगा किंवा मुलगी स्वतः हा उपाय करू शकत नसतील तर आई वडील त्यांच्या वतीने हा उपाय करू शकतात. आई, वडील, भाऊ, बहीण किंवा घरातील कोणताही जवळचा सदस्य श्रद्धेने हा उपाय करू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे उपाय करणाऱ्याच्या मनात पूर्ण विश्वास आणि आपल्या लेकराचं मंगळ व्हावं अशी मनोकामना, भविष्यासाठी प्रामाणिक भावना असावी. आता हा उपाय कधी सुरू करायचा ते पाहू. रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी शक्य तितक्या लवकर उठायचं.
रोजच्या प्रमाणे स्नान करायचं, स्वच्छ आणि प्रसन्न कपडे परिधान करायचे. शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. हे शुभ मानले जाते. यानंतर आपल्या देवघरात जाऊन सर्वप्रथम तुपाचा एक दिवा लावा आणि अगरबत्ती प्रज्वलित करा. घरातील इष्टदेवता, कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गणपती बाप्पा यांना मनापासून नमस्कार करा. आता गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता किंवा पंचामृतानेही करू शकता. अभिषेक करताना मन शांत ठेवायचं आणि श्रद्धेने बाप्पाचं नामस्मरण करत राहायचं. यावेळी तुम्ही ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता. जर तुम्हाला गणपतीचा दुसरा एखादा मंत्र किंवा स्तोत्र पाठ असेल तर तुम्ही तेही म्हणू शकता. महत्वाचं म्हणजे प्रत्येक शब्द भक्तिभावाने उच्चारायचा. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर जे पवित्र पाणी ताम्हनात जमा होईल ते घरातील प्रत्येकाने तीर्थ म्हणून एक एक चमचा ग्रहण करायचं. ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हा उपाय केला जात आहे त्यांनाही हे तीर्थ द्यायचं. त्यानंतर उरलेलं अभिषेकाचं पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं. यानंतर पुढची तयारी सुरू करायची आहे. एक चौरंग आणि स्वच्छ पाट घ्या. त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं. त्या वस्त्रावरती श्री गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो श्रद्धेने स्थापित करावा. त्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या. त्याचबरोबर दुर्वा वाहायच्या आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. प्रत्येक गोष्ट अर्पण करताना मनात किंवा मोठ्याने ओम गणगणपतये नमः असा जप करत राहायचा आहे. आता या उपायातील एक अतिशय महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे संकल्प. संकल्प करताना उजव्या हातात किंवा पळीमध्ये थोडंसं पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि शक्य असेल तर एक लाल फुल ठेवा. आता श्री गणपती बाप्पांसमोर मनापासून प्रार्थना करा. हे गणपती राया, माझ्या मुलाच्या किंवा मुलीचा, इथं ज्या व्यक्तीसाठी उपाय करत आहात ना, तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, त्या मुलामुलीचं नाव घ्यायचं आहे. त्यांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे, ग्रहदोष आणि संकटे दूर करा. त्यांचा जो शुभविवाह लवकर घडून आणा हीच तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. हा संकल्प पूर्ण श्रद्धेने करायचा आहे, कारण कोणताही उपाय करताना मनातील भावना आणि विश्वास याला सर्वाधिक महत्व असतं. संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपण आधी तयार करून ठेवलेले हिरवे मूग आणि 5 हळकुंड, दुर्वा, पिवळी फुलं, थोडासा गुळ, खडी साखर आणि एक स्वच्छ लाल कपडा घ्यायचा आहे. सर्वप्रथम त्या लाल कपड्यावर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. नसेल तर स्वच्छ पाणी वापरलं तरी चालेल. त्यानंतर त्या कपड्याच्या मध्यभागी एक वाटी हिरवे मूग ठेवायचे आहे. आता त्या मुगांवर 5 हळकुंड ठेवायचे आहेत. त्यानंतर थोडासा गुळ किंवा खडीसाखर ठेवायची आहे. दुर्वा आणि पिवळी फुलंही त्यामध्ये अर्पण करायची आहे. हे सर्व साहित्य एकत्र ठेवल्यानंतर प्रथम त्याला दिव्याने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर अगरबत्तीनेही ओवाळायचं आहे. ही प्रक्रिया करताना मनात पूर्ण भक्तिभाव असावा. आता या साहित्यासमोर बसून ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर किमान 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. जर वेळेची किंवा काही अडचण असल्यास 21 वेळा तरी मंत्र हा अवश्य म्हणा. पण मंत्र किती वेळा म्हणता यापेक्षा तो पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि एकाग्रतेने म्हणणे अधिक महत्वाचा आहे. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर त्या लाल कपड्यात ठेवलेलं साहित्य व्यवस्थित बांधून एक छोटी पोटली तयार करायची. आता पुढची कृती परिस्थितीनुसार थोडी वेगळी असेल. जर ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हा उपाय करत आहात ते घरी उपस्थित असतील तर ती पोटली त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उठवायची आहे. ही प्रक्रिया घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने करायची आहे. पण समजा मुलगा किंवा मुलगी घरापासून दूर राहत असतील, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतील किंवा परदेशात असतील तर अशा वेळी त्यांचा फोटो समोर ठेवायचा आणि त्या फोटोवरून ही पोटली 7 वेळा त्याच पद्धतीने उठवायची आहे. अनेक पालक याच ठिकाणी संभ्रमात पडतात, पण काळजी करू नका. मुलं जवळ असोत किंवा दूर, श्रद्धेने केलेला उपाय तितकाच भावनेने स्वीकारला जातो. त्यामुळे मनात कोणताही संशय ठेवू नका. पोटली उतरवून झाल्यानंतर ती घरात ठेवायची नाही. ती शक्य असल्यास वाहत्या पाण्यात विसर्जित करायची. जर तुमच्या परिसरात नदी किंवा म्हणजे वाहतं पाणी उपलब्ध नसेल तर एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली छोटासा खड्डा करून ती पोटली आदरपूर्वक मातीत पुरायची. यामागील भाव असा आहे की आपल्या मुलाच्या किंवा मुलींच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत या उपायासोबत दूर व्हावेत आणि त्यांच्या आयुष्यात शुभ कार्याचा मार्ग खुला व्हावा. आता
तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की या हिरव्या मुगालाच एवढं महत्व का दिलं जातं, तसंच गणपती बाप्पांचा मंत्र जपाचा विवाहाशी नेमका संबंध काय आहे. तर आता या उपायामागील महत्व थोडंसं समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रात हिरवे मूग हे बुध ग्रहाशी संबंधित धान्य मानले जाते. बुध ग्रह हा बुद्धी, वाणी, संवाद आणि नातेसंबंध यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ज्यांच्या पत्रिकेत बुधाची स्थिती कमकुवत असेल किंवा विवाहामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असतील, त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय करणे लाभदायक मानले जाते, असंही सांगितलं जातं. हिरवे मूग घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास आणि शुभ वातावरण निर्माण करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवणं तितकंच आवश्यक आहे. आणि बघा, श्री गणेश हे विघ्नहर्ता आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते. कारण जीवनातील अडथळे दूर करून योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य बाप्पा करतात, अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. याच कारणामुळे या दिवशी ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप विशेष महत्वाचा मानला जातो. श्रद्धेने केलेला मंत्र जप मन शांत करतो आणि विचारांना स्थिरता देतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढवतो. या उपायामध्ये हिरवे मूग, हळकुंड आणि गणपती बाप्पांची उपासना या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. त्यामुळे विवाहामध्ये येणारे अडथळे कमी होण्यासाठी आणि शुभयोग निर्माण होण्यासाठी हा उपाय अनेक जण श्रद्धेने करतात. फक्त उपाय करून थांबायचं नाहीये. हा उपाय करताना काही साधे नियम पाळले तर त्यांचं महत्व आणखी वाढतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय सलग 3 किंवा 5 संकष्टी चतुर्थी श्रद्धेने करायचा आहे. तर तुम्ही नसेल जमत तर 3 तरी संकष्टी चतुर्थी करण्याचा प्रयत्न करा. एकदाच करून लगेच परिणामाची घाई करू नका. सातत्य, विश्वास आणि श्रद्धा या तीनही गोष्टी आवश्यक आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उपाय करताना मनात कोणताही संशय ठेवू नका. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक भावना ठेवूनच प्रत्येक कृती करायची. तर तिसरी गोष्ट, शक्यतो हा उपाय गुप्तपणे करावा. म्हणजे याचा अनावश्यक गाजावाजा करू नये किंवा प्रत्येकाला सांगत फिरू नये. भक्ती ही जितकी शांत आणि मनापासून केली जाते तितकी अधिक समाधान देणारी ठरते. याचबरोबर हा उपाय करताना घरात शक्य तितकं शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा. वादविवाद, राग किंवा नकारात्मक बोलणं टाळण्याचा प्रयत्न करा. तर या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो सात्विक, शुद्ध आणि शाकाहारी आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार तसेच मद्यपान यांसारख्या तामसिक गोष्टींपासून त्या दिवशी दूर राहण्याचा प्रयत्न करावा. उपास असेल किंवा नसेल, पण मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवण्याचा संकल्प जरूर करा. त्याचप्रमाणे घरातील देवघर स्वच्छ ठेवावं आणि स्वतःचीही स्वच्छता पाळावी. पूजा किंवा उपाय करताना मन प्रसन्न असणं खूप महत्वाचं असतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की या दिवशी शक्यतो कोणाशीही वाद घालू नका, रागावू नका किंवा कटू शब्द आहेत जे काही बोलण्याचं टाळावं. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या ठिकाणी शांतता आणि भक्तिभाव असतो तिथे देवाची कृपा ही सहज लाभते. संकष्टी चतुर्थीच्या दिवसभरात किंवा विशेषतः चंद्रोदयाच्या वेळेपर्यंत जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं गणपती बाप्पांचे नामस्मरण करत राहा. म्हणजे काय करायचं आहे, म्हणजे मनातल्या मनात तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तरी त्याचं पुण्य, तर या हिरव्या मुगाचा उपाय श्रद्धेने आणि साध्या नियमांचं पालन करून केला तर विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी सकारात्मक मार्ग तयार होतो. मनातील चिंता कमी होते आणि शुभ कार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं. त्यामुळे हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि संयमाने करा. यासोबतच ज्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह ठरत नाही त्यांनी शक्य असेल तेव्हा गणपती अथर्व शीर्षाचे नियमित पठण करावं किंवा दररोज काही मिनिटे तरी गणपती बाप्पांचे नामस्मरण करावं. भक्तीमध्ये सातत्य असेल तर त्याचं फळही योग्य वेळी नक्की मिळतं. तर आजचा हा उपाय आणि आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपतये नक्की लिहा. आणि हा उपाय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा ओळखीचा एखादा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील, तर ते चिंतेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक हाईप द्या आणि स्वामी कृपा या चॅनलला
सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच भक्तिमय आणि उपयुक्त श्रद्धा वाढवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.